नमस्कार मित्रांनो, निराधार बांधवांसाठी म्हणजेच दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध तसेच आजारी व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र आणि महाराष्ट्र राज्यामार्फत राबवल्या जातात। त्यामध्ये केंद्र योजना जे आहे ते आहे इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध योजना, इंदिरा गांधी विधवा योजना व इंदिरा गांधी दिव्यांग योजना अशा ज्या काही योजना आहेत त्या केंद्र सरकारमार्फत राबवल्या जातात। तसेच मित्रांनो, राज्य सरकारमार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जातात। तर मग मित्रांनो, ज्या केंद्र शासनाच्या योजना असतात त्या केंद्र शासनाच्या योजनांचा पैसा हा राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकार मग तो पैसा एकत्रित करून जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये टाकत असतात। त्यांचं नियोजन आहे ते सुरळीत व्हावं, शीघ्र व्हावं आणि जे काही निराधार बांधव आहे त्यांच्या खात्यात योग्य पद्धतीने आणि वेळेवर पैसे या ठिकाणी गेले पाहिजेत। त्यासाठी सरकार काही ना काही निर्णय घेत असते आणि त्यांना लवकर कसे पैसे मिळतील यासाठी नियोजन करत असते। त्याच पद्धतीने सर्व निराधार बांधव त्याच पद्धतीने केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत त्या सर्व निराधार बांधवांना, त्या सर्व लाभार्थ्यांना वेळेवर पैसा मिळावा म्हणून एक नवीन GR काढलेला आहे। त्यामध्ये आता नवीन बदल करण्यात आलेला आहे। तर त्या GR मध्ये काय माहिती आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की हा GR आहे SNA स्पर्श कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत सर्व अभियानांसाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 13 ऑगस्ट 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। तर मग मित्रांनो, केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनाकडे अधिक परिणामकारकता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली, राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची ई-कुबेर प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श म्हणजेच समायोजित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण म्हणजेच काय तर रिअल टाईम सिस्टीम ऑफ इंटिग्रेटेड क्विक ट्रान्सफर म्हणजे लगेच पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात गेले पाहिजे, त्यासाठी ही एक प्रणाली, ही एक व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या अंतर्गत SNA स्पर्श अंतर्गत अंमलबजावणीसाठी अतिरिक्त 22 योजना आणि 10 राज्ये यांची निवड केलेली आहे। त्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। आणि मग भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या संबंधित विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संलग्नित योजनानिहाय स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य केलेले आहे। त्यासाठी आता महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। 26 केंद्र पुरस्कृत योजनांसाठी या ठिकाणी 69 राज्य संलग्नित योजनांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे प्रत्येक एक स्वतंत्र आहरण खाते उघडण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। मग त्यानुसार आता या ठिकाणी हे आहरण खाते उघडलेले आहे। तर आपण या शासन निर्णयानुसार बघू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय आहे। अधिक्रमित करण्यात येते की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनानिहाय SNAP SNA स्पर्श या कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ पुढील प्रमाणे राज्य संलग्नित योजनानिहाय समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्यात येत आहे। तर मग या ठिकाणी बघूया आपण कोणकोणत्या योजना आहेत। तर त्या ठिकाणी आपली जी महत्त्वाची योजना आहे ती आहे बघा, इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम म्हणजेच वयोवृद्ध योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध योजना, इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम म्हणजेच विधवा योजना, इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन योजना म्हणजे जी इंदिरा गांधी दिव्यांग योजना आहे। या प्रकारच्या ज्या इंदिरा गांधीच्या योजना आहेत त्यासाठी आता बघा, समन्वय अधिकारी म्हणून कोण राहणार आहे तर सह उपसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय हे राहणार आहेत। आणि एकल समन्वय अधिकारी म्हणून कोण राहणार आहे तर अप्पर सचिव सामाजिक न्याय व विषय सहाय्यक विभाग मंत्रालय हे राहणार आहे। म्हणजे समन्वय घडणार आहे म्हणजे केंद्र, राज्य आणि बँक यांचा जो समन्वय घडणार आहे त्याचा अधिकारी हे राहणार आहेत आणि त्याच्यानुसार तात्काळ कारवाई करून सर्व काही जो निधी आहे शासनाचा आलेला तो सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाण्यासाठी
या ठिकाणी हे नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यानुसार आता समन्वय अधिकारी हे त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यस्थानामार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच SNA स्पर्श मार्फत राबवण्याच्या दृष्टीने समन्वयाचे काम करतील। केंद्र पुरस्कृत योजनांची सार्वजनिक वित्तीय प्रणाली म्हणजे स्नॅप स्पर्श मार्फत अंमलबजावणी करण्याकरिता निर्गमित केलेल्या सूचना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन एकल समन्वय यंत्रणा यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ कार्यवाही करावी असा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार सूचनांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा निर्णय देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता एकल समन्वय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। SNA स्पर्शच्या माध्यमातून सर्व निराधार बांधवांना वेळेवर आणि एकत्रितपणे शीघ्र गतीने हे पैसे मिळणार आहे। अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय होता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।